नमस्कार. व्हेज पुलाव करण्यासाठी इथे 1 वाटी बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून 15 मिनिटांसाठी कुकरमध्ये थोडंसं तेल घालून यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया. खडे मसाले चांगले परतल्यानंतर या भाज्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. त्या सर्व भाज्या यामध्ये घालून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. आपल्याला ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट चांगली परतल्यानंतर यामध्ये निथळ ठेवून घेतलेले तांदूळ घालून घेऊया. तांदूळ हे भाज्यामध्ये चांगले परतल्यानंतर ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने इथे 2.5 वाट्या पाणी शेजारच्याच गॅसवरती गरम करत ठेवलेलं होतं. ते गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये खूप जास्त मोकळं आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या पाणी वापरलं तरीही पाण्याला एक उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावून 1 शिट्टी करून घेऊया. 1 शिट्टी करून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे थोड्याशा तुपामध्ये थोडेसे काजू तळून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून